23 सप्टेंबरचे आंदोलन मागे कामगारांच्या मागण्या मान्य। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या नाकापुस्तिका वाटपाचा प्रश्न अखेर सुटला आहे। या मागणीसंदर्भात आज कल्याण येथे झालेल्या चर्चेत सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर यांनी कामगार संघटनांच्या मागण्या मान्य केल्याने दिनांक 23 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेले बॉम्बठोक आंदोलन मागे घेण्यात आले आहे। कामगारांच्या वतीने बहुजन असंघटित कामगार संघटनेचे संघटना प्रमुख माननीय डॉक्टर शंकरदादा माने तसेच बहुजन संघटित कामगार संघटना डोंबिवली अध्यक्ष दीपक वाघ यांनी चर्चेत सहभाग घेतला। तर प्रशासनामार्फत सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर, सरकारी कामगार अधिकारी रंजना भोर, शॉप इन्स्पेक्टर विकास रोकडे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी जगदीश महाजन हे उपस्थित होते। बैठकीत बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी तातडीने नाकापुस्तिका वाटप करण्यासह काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला। त्यामुळे कामगारांच्या मूलभूत हक्काचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। डॉक्टर शंकरदादा माने यांनी या निर्णयाचे स्वागत करताना स्पष्ट केले की कामगारांच्या प्रश्नावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद देणे ही आनंदाची बाब आहे। कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी आमचा लढा नेहमीच सुरू राहील। मात्र यावेळी प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने आंदोलन मागे घेतले आहे। कामगारांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या सर्व संघटनांनी व कामगारांनी दाखवलेल्या ऐक्यामुळेच हा निर्णय शक्य झाल्याचे संघटनांनी सांगितले आहे।